पगार वाढला आहे म्हणून होम लोन लवकर संपवायचा विचार करत आहात तर ही रील तुमच्यासाठी आहे, नक्की बघा। 50 लाख होम लोन 25 वर्षासाठी जर घेतला असेल तर 40,000 रुपयाचा EMI येतो आणि 10,000 रुपयांनी जर पगार वाढला असेल तर तुम्ही 50,000ची EMI करून 15 वर्षात त्या लोनला तुम्ही संपवू शकता। पण जर तुम्ही तसं नाही केलं आणि 25 वर्ष लोन चालू ठेवलं, 40,000ची EMI चालू ठेवली तर 15 वर्षानंतर तुमचं होम लोनचा बॅलन्स तरीही 32 लाख रुपये उरलेला राहील। आणि 10,000 रुपयाचा जो तुमचा पगार वाढलेला आहे त्याला जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, म्युच्युअल फंडमध्ये SIP केली आणि 10 ते 12% जर रिटर्न्स तुम्हाला मिळाले तर तुमचा कॉर्पस 15 वर्षानंतर जवळपास 47 लाखाचा होऊन जाईल। आता तुम्ही निर्णय घेऊ शकता त्यावेळेस की 47 लाखमधून 32 लाख रुपये 15 वर्षानंतर उरलेला होम लोनचा बॅलन्स क्लिअर करा आणि 15 ते 16 लाख रुपये तुम्ही स्वतःसाठी एन्जॉय करा। पण लक्षात ठेवा, हा निर्णय प्रत्येकासाठी योग्य नसू शकतो, कारण की प्रत्येकाचा रिस्क प्रोफाईल, होम लोनचा टप्पा हे वेगवेगळं असतो। म्हणूनच योग्य मार्गदर्शन महत्त्वाचं असतो। अशाच प्रकारची होम लोनची प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंटची प्लॅनिंग समजून घ्यायची असेल तर SIP वाल्याला व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू। धन्यवाद।